चला तर आज जीजी प्लांटबद्दल संपूर्ण माहिती बघून घेऊया. कुंडीमध्ये इतक्या मुळ्या पसरल्या होत्या की लक्षात येते पाहता क्षणीच की या झाडाला आता कुंडी बदलण्याची आवश्यकता आहे. खाली बघा तुम्ही, इटीचे असे भरपूर तुकडे टाकलेले होते. खाली एक कापड लावला होता. मुळ्या खूप भरल्या होत्या, मातीच काहीच उरली नव्हती. परत हे कापड आपण कुंडीच्या तळाशी टाकून घेऊया. आणि हे झाड लावायला खूप सोपं आहे आणि कमी देखभालीचं आहे. याला ना जास्त उन्हाची गरज लागत ना काही विशेष काळजीची, पाण्याची सुद्धा कमीच गरज लागते. बघा आता इटीच्या तुकड्यामुळे हे झाड खूप हेल्दी राहिलं, कारण याच्यामधून पाणी छान जाते आणि हवा खिडती राहते कुंडीमध्ये. आणि तुम्ही बघा आता ही दुसरं प्लांट दाखवते मी, खराब कशा पद्धतीने होते आणि चांगलं राहण्यासाठी काय करावं लागतं हे सर्व माहिती मिळेल. बघा याला इतकं मोठं झालं ना, एक बघा असं फुलासारखं सुद्धा आलेलं आहे. या जीजी प्लांटला खूप छान ग्रोथ झालेली आहे आणि हे भरपूर ऑक्सिजन देणारं प्लांट आहे. कारण आमच्याकडे कोणी पाहुणे आले होते, ते तर म्हणे की हे ऑक्सिजन प्लांट आहे. म्हणजे बघा त्याचं नावसुद्धा ऑक्सिजन प्लांट म्हणून घेतलं त्यांनी. असं सर्वांनाच माहीत असेलच याच्याबद्दल, पण तरी मी तुम्हाला लावण्याची पद्धत आणि ते दाखवते. आता बघा याच्यामध्ये बघा मुंग्या हे पण संकेत देतात. जेव्हा ज्या कुंडीच्या आतापर्यंत मी जेवढेही कुंड्या बदलल्या ना, खूप मुंग्या झाल्या ना, तर त्याच्यात समजून जा की मुळ्या खूप जास्त पसरलेल्या आहे आणि मुंग्या हे संकेत देते की तुम्हाला आता कुंडी बदलण्याची गरज आहे. बघा आता हे मी तुम्हाला दाखवते. एक झाड बघा किती छान आहे आणि दुसरं बघा याची माती ओलसर आहे, म्हणजे याच्यामध्ये पाणी थोडं जास्त झालं त्याच्यामुळे बघा असे पानं होतात. हे हळूहळू लक्षात येते कोणत्या झाडाला कसं पाहिजे तर. आणि बघा आता या झाडाला पाणी जास्त असल्यामुळे बघा आता तुम्ही याचे जे बल्ब असतात असे बटाट्यासारखे, ते सुद्धा सडायला लागले होते. बरोबर आपल्याला जणू आता झाडं सांगतातच की आम्हाला बदलण्याची वेळ आली ना. अचानक मनामध्ये येते की आज हे झाड बदलूया. मनामध्ये काही नसते, अचानकच असं येते आणि ते जेव्हा करतो ना तेव्हा ती गोष्ट अतिशय योग्य पद्धतीने केलेली असते. बघा आता ज्याला पाणी झालेलं झाडांना बघा अशा पद्धतीने सोडू शकते प्लांट. आणि बघा हे काही चांगले पण आहे याच्यामध्ये, कारण त्याच्या मातीत ओलावा टिकून राहिला होता, ओलावा तसा होता. आणि दुसरा प्लांट त्याच्या तुलनेत खूप कोरडी माती होती खाली. आणि त्याला हे सांगण्याचं हे कारण आहे की या झाडांना भरपूर असं पाणी टाकू नका, कारण भरपूर पाणी टाकल्यामुळे याचे मुळे सडतात आणि याला खूप कमी पाण्याची आवश्यकता आहे. कारण बघा असे बल्ब ज्या झाडाला असतात ना, त्यात पाणीच भरलेलं असते, त्यामुळे त्या झाडांना पाणी कमी प्रमाणात पाहिजे. ऑक्सिजन प्लांट असल्यामुळे हे आपण लावायला पाहिजे आणि खूप कमी काळजीमध्ये हे झाड चमकदार पाण्याने आपल्याला आकर्षित करतात. बघा सुकलेले पाणी मूठभरच टाकलेलं आहे. आता आपण याची मातीसुद्धा बनवूया. माती बनवताना बघा मी आता याच्यामध्ये रेतीचा उपयोग करते. 2-3 बकेट छोट्या याच्यात रेती टाकलेली आहे आणि थोडीशी नवीन मातीसुद्धा टाकली, कारण कुंडीतली माती थोडीच उरलेली होती. आता माझ्याकडे खत थोडंसं होतं, पण ते वर होतं म्हणून गौरी दिसली तर 2 शेण्याच्या ह्या गौऱ्या कुठून याच्यात टाकते थोड्याशा, कारण माती बदलताना म्हटलं. तसं तर यांना विशेष खताची सुद्धा गरज नाही, ह्या झाडाला नाही जास्त पाण्याची सुद्धा गरज पडत, म्हणून असं झाड तर आपण लावायलाच पाहिजे. आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये मी 2 चमचे हळदसुद्धा टाकली. खाली तुम्ही टाकू शकता आणि खताचा उपयोग तुम्ही करू शकता. आणि रेती नक्की टाका, पाणी थांबून राहत नाही त्याच्यामुळं, कारण माती अशीच पाहिजे असते या झाडाला, बल्बवर्गीय सर्व झाडांना. आणि बऱ्याचदा काय झालं, मी घरात ठेवते ना कधी कधी हे प्लांट, तर कोणी आलं ना तर हात लावून त्याला पाहते हे प्लास्टिकचे आहे का, कारण हे प्लास्टिकसारखंच याचे पानं चमकदार असतात आणि कोणालाही आकर्षित करतात. आणि एवढं छान झाड दिसते ना, आणि याची ग्रोथ खूप सुंदर झालेली होती, म्हणून म्हटलं चला आता मोठ्या कुंड्या देऊया आणि खूप छान ग्रोथ होईल आणि दिसायलासुद्धा छान दिसेल, म्हणून हा माझा प्रयत्न सुरू झाला. बघा आता थोड्या मोठ्या कुंड्या आपण दिलेल्या आहे. मी याच कुंड्यात छोट्या कुंड्या ठेवलेल्या होत्या चांगलं दिसायसाठी. एकसारख्या कुंड्या लावल्या होत्या मी, त्याच्यामुळं मग ते छोट्या कुंड्या याच्यात ठेवल्या होत्या मोठ्या कुंड्यामध्ये. चला आता माती भरून घेऊया. अशा पद्धतीने माती पूर्ण मिक्स करून घेते, म्हणजे सर्वकडे सर्व गोष्टी पसरून जातील. आणि आता हे कुंड्या आता मी भरून घेते. मी काही दिवसापूर्वी काय केलं होतं, याच्यामध्ये छोट्या कुंड्या ठेवून दिल्या होत्या, कारण मी जिथं झाडं लावले ना तिथे सर्व एकसारख्या कुंड्या ठेवलेल्या आहे आणि ते चांगल्या दिसाव्या याच्यासाठीच मी ते केलेलं होतं. पण आता बघा आता ह्या दोन्ही कुंड्या भरल्याने आता मी झाडं लावताना तुम्हाला पुढं दाखवते आणि झाडं किती सुंदर दिसतात हे सुद्धा तुम्हाला दाखवते. त्याच्यामुळे व्हिडिओ खूप पूर्ण बघा नक्कीच. मी माहिती आहे ना तुम्हाला चांगली देण्याचा प्रयत्न करत असते. समजलं नाही तर कमेंट करून तुम्ही मला विचारू शकता ना. आवडत असेल ना मात्र चॅनलला तुम्ही लाईक, सबस्क्राईब, कमेंट करायला मात्र विसरत नका जात जाऊ. त्याच्यामुळं मला एक नवीन ग्रुप येते. बघा आपलं झाड किती छान झालेलं आहे. आणि आता याच्यावर साईडला हीच माती आपण भरून घेऊया. थोडंसं खाली ठेवलेलं आहे मी, बघेल म्हटलं खत जमलं तर टाकेल,
मला तर काही एवढी आवश्यकता वाटत नाही या झाडांना जास्त खत देण्याची. तसेच खूप छान याचे पानावर राहतात, खूप चमकदार पानं दिसतात. याच्यामध्ये अजून वेगळ्या पानांचं सुद्धा येते, ब्लॅकमध्ये येते थोडं कलर. हे ग्रीनसुद्धा खूप सुंदर दिसते आणि प्लांट हे खूप महाग मिळते. आणि तुम्हाला हे सांगायचं राहिलं की कटिंगपासून सुद्धा हा प्लांट ग्रो होते आणि एका पानापासून सुद्धा ग्रो होते. एकदा मी करून बघितलेला होता, त्याच्यामुळं तुम्हाला सांगते. हे सगळं आपण जसं करतो तसं आपल्याला ह्या सर्व गोष्टी कळत असतात. एक कुंडी लावून झाली, आता दुसरी कुंडी लावते. आणि बघा, तुमच्याकडे एक हा प्लांट नक्की सांगा, नसेल तर नक्की घ्या. कारण खूप कमी देखभालीमध्ये, काळजीमध्ये कसं करायचं हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि बघा, आता 2-3 प्लांट तयार झालेले होते हे, पण मी काय केलं, एकत्र छान दिसेल म्हणून दिसायला. आणि आता ही मोठी कुंडी दिल्यामुळे अजून खूप छान ग्रोथ होईल याची आणि खूप सुंदर आपलं दिसेल. कधी घरात ठेवायला छान वाटते, कधी कधी बऱ्याच दिवस हा घरात टिकून राहतो प्लांट. त्याच्यामुळे आपण घरातही थोडे दिवस ठेवू शकतो. पण बाहेरचे प्लांट राहतात ना, ते खूपच छान राहतात. म्हणून झाडं या पद्धतीने आता साईडला आपण माती टाकून घेऊया. या प्लांटपेक्षा आधीच्या कुंडीतल्या बघा खूप जास्त ग्रोथ झालेली आहे. आणि याच्यामध्ये थोडी ग्रोथ कमी होण्याचे कारण आपले बल्ब सडायला लागले होते. याच्यामध्ये चुकून कधी आपण गावाला वगैरे जातो, जास्त पाणी टाकलं जाते आणि त्याच्यामुळं हा प्लांट खराब व्हायला लागला होता. पण आता मात्र हा प्लांट खूप लवकर चांगला होणार आहे. आता मी पाणी खूप कमी देणार आहे यांना. गरजेनुसारच पाणी द्या कोणत्याही झाडाला. जास्त पाणी दिल्यामुळे प्लांट खराब होते. कमी पाण्याने एक वेळा टिकून राहतात, पण जास्त पाण्याने प्लांट नक्कीच खराब होतात. आणि एकदा खराब झाले ना, परत आपल्याला खूप वाईट वाटते. कारण खूप मेहनतीनं आपण हे झाड लावत असतात, लहानाचे मोठे करत असतो, लहान मुलांसारखी काळजी घेत असतो. आणि तुम्हाला कशी वाटली माहिती नक्की सांगा. आता बघा, हा प्लांट लावून घेतल्यावर आता मी अशाच ठिकाणी ठेवलेला आहे की तिथं ऊन येत नाही. कारण ह्या कमी उन्हामध्ये एवढा छान राहत नाही हा प्लांट, जसं शेडमध्ये राहते, सावलीमध्ये राहते. आणि ऑक्सिजन तर भरपूर देते, म्हणून त्याच्यामुळं खूप सुंदर याची चमकदार पानं पण दिसतात. अशा पद्धतीने वेगळे लावायचे असेल तर तुम्ही वेगवेगळे करून सुद्धा लावू शकता. एकाचे अनेक होतात. बघा किती सुंदर, किती चमकिले जे पानं आहे. खूप चमक असते या पाण्याला, म्हणूनच कोणाही याला नख रोवून सुद्धा पाहतात. कारण ज्यांना माहीत नसते ना, त्यांना असं वाटतं हे प्लांट नकली आहे. आणि प्रत्येकाला तसं आपल्याला माहीत राहतं, तसं बाकीच्यांना माहीत नसते आणि हे प्लांट खूप आकर्षित करतात. अशामुळे तुम्हाला आजची माहिती, आजचा व्हिडिओ आणि हे झाडं कसे वाटले नक्की सांगा. आवडत असेल ना, चॅनलला नक्की पूर्ण व्हिडिओ बघायचा प्रयत्न करा. आणि तुम्ही व्हिडिओ बघितला की मलाही खूप छान वाटते. काही फोटोसुद्धा मी लावलेले आहे, कारण हे चमकदार पानं बघून खूप छान वाटत होतं मला. तुम्हाला कसं वाटलं हे झाड मला नक्की सांगा. जी प्लांट नक्की लावा आणि आपले बाग सजवा.